पदाधिकारी नाही पण कार्यकर्ते आहेत आणि बंधू भगिनींनो, मला इकडे मार्गदर्शन करण्यासाठी सांगितलेलं आहे. पण मला असं वाटतं की प्रत्यक्ष जो मनुष्य त्या ठिकाणी कामात असतो, त्या कामातनं काम करताना लोकांच्या संपर्कातनं त्याचं जेवढं मार्गदर्शन होतं तेवढं सभेमध्ये भाषण देऊन होतं तसं नाही. त्यामुळे मी अशी भावना माझ्या स्वतःच्या मनाशी केलेली नाही की माझ्या मार्गदर्शनामुळे तुम्ही काही वेगळा मार्ग स्वीकारा. पण माझा जो काही अनुभव आहे माझा पत्रकारितेतला किंवा काही प्रमाणात राज्यसभेत, त्याच्यामुळे मला ज्या 4-5 गोष्टी ज्या कळलेल्या आहेत त्या फक्त मी तुम्हाला सांगतो. साधारणपणे जो मनुष्य राजकारणात असतो कोणत्याही पक्षात, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, कोणत्याही पक्षातला जो मनुष्य राजकारणात असतो तो इतर का काय करत नाही राजकारणात. आता असं म्हणते काही लोक व्यवसाय करत असतात, काही लोक इंजिनियर असतात, काही लोक बिल्डर असतात, काही लोक दुकान चालवतात, असे इतर व्यवसाय पण असतात. पण इतर व्यवसाय करणारे इतर लोक सगळे राजकारणात नसतात. राजकारणात काहीच लोक असतात. राजकारणात जर 100च्या 100% लोक आले तर मग वेगळाच प्रश्न तयार होईल. 100% लोक राजकारणात नसतात, पण आपली अपेक्षा असते की 100% लोकांनी मतदान करावं. प्रत्यक्षामध्ये 70%, 60% किंवा काही ठिकाणी 80% मतदान होतं. याचा अर्थ 80% मतदार राजकारणामध्ये मतदानापुरते किंवा थोडंसं मतदानापेक्षा जास्त वर्तमानपत्र वाचणं किंवा टीव्ही पाहणं किंवा सोशल मीडियावरती ह्याच्या पलीकडे राजकारणामध्ये फारसे उत्सुक किंवा रस घेत नाही. मग ते कोणात रस घेतात? तर जो तुमच्यासारखा राजकारणामध्ये क्रियाशील असतो त्याच्याकडे ते बघत असतात की तो काय करतो. त्यामुळे आपण काय करतो ह्याच्यावरती तो मतदार ठरवत असतो काय करायचं. प्रत्येक वेळेला तो जगात काय घडतंय, रशिया आणि युक्रेनमध्ये एवढं मोठं युद्ध चालू आहे, गेले 4 महिने चालू आहे, त्याचा परिणाम काय तुमच्या इथल्या स्थानिक मतदानावर? काही परिणाम नाही. रशिया युक्रेन युद्धाचा तुमच्या मतदानावर काय परिणाम? पण जो राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने रस घेत असतो त्याला त्या सर्व गोष्टी माहिती असल्या पाहिजेत, असं जरी गृहीत धरलेलं नसलं तरी असायला पाहिजे. म्हणजे रशिया युक्रेनचं युद्ध का चालू आहे ते माहिती पाहिजे. आणि काल आपल्या पक्षात, कालच दिल्लीहून आलो, काल आपल्या पक्षाच्या कचेरीवरती अमित शहाच्या पोलीस डिपार्टमेंटनी सरळ उघड हल्ला केला. आज घुसले पक्षाच्या कार्यालयात, आपल्या कार्यकर्त्यांना, तिथल्या आपल्या नेत्यांना त्यांनी खेचून बाहेर काढलं, वायरलेसमेंट टाकलं आणि पोलीस स्टेशन म्हणजे कधी 100 किलोमीटर, कधी 80 किलोमीटर, कधी 40 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी त्यांना पकडून नेलं. गुन्हा काय? काँग्रेसचं साधारणपणे 70 वर्ष राज्य होतं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली. एकदाही काँग्रेसच्या नेतृत्वाखाली असलेल्या राज्यामध्ये प्रतिपक्षाच्या कार्यालयात घुसून तिथल्या लोकांना मारहाण करून त्यांना पकडून देण्याचा प्रसंग काँग्रेसच्या कारकिर्दीत कधीही आलेला नाही. कधीही केलेला नाही. काँग्रेसची ती शैली नाही, राजकीय शैली ती नाही. हे लोक ज्या वेळेला म्हणतात आणि आपल्याच लोकांना सांगतात की काय केलं 70 वर्षात काँग्रेसने, तर म्हणून काय केलं असेल नसेल काही लोकांसमोर, पण हे केलं नाही. अशा प्रकारची अधिकृत गुंडगिरी आणि पोलिसांना वापरून कोणाच्याही कचेरीत घुसून कोणत्याही पत्रकाराला पकडून कमीत कमी 40 पत्रकारांवरती गेल्या 5-6 दिवसामध्ये दिल्लीमध्ये हल्ला झालेला आहे. त्यांचे कॅमेरे तोडले, ताब्यात घेतले, पकडून त्यांना कुठेतरी ठेवले. आणि केवळ कारण काय तर ते काँग्रेसचं आंदोलन आणि राहुल गांधींची जी इंट्रॉगेशन चाललंय, ती उलट तपासणी चालू आहे ईडी मध्ये, त्याच्यावरती ते कव्हर करत होते. आता साधे सगळे एकमेकांचे निगडीत प्रश्न आहेत. समजा असं गृहीत धरूया
की राहुल गांधींच्या नॅशनल हेराल्ड केसमध्ये ते गुन्हेगार आहे असं तरी धरूया. ते अजिबात नाहीये ते सिद्धच होणार आहे. जसं त्यांनी त्या 2G 3G प्रकरणामध्ये एवढी बोंबाबोंब केली आणि नंतर त्याच्यातला एकही गुन्हेगार त्यांना पकडता आला नाही. 8 वर्ष राज्यावर आहेत मोदी. या 2G 3G प्रकरणावरती तुम्हाला सगळ्यांना त्याने अशा पद्धतीने बचावात्मक पवित्र्यात टाकलं की आपल्यालाच उत्तर देणं मुश्किल झालं त्यांना. कारण का आपल्याला का उत्तर देणं मुश्किल झालं? कारण आपल्या मनात कुठेतरी वाटत होतं की आपल्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि आता त्यांनी प्रचारात आणलेलं आहे. 2013 पर्यंत किंवा 2012 पर्यंत कोणीही आपल्याला अशा बचावात्मक पवित्र्यात टाकलेलं नव्हतं. 2012 म्हणजे साधारणपणे अण्णा हजारेच्या आंदोलनानंतर 18ला आंदोलन झालं याचं, त्याच्या नंतरच्या वर्षभराने त्यांनी आपल्याला अशा पद्धतीने कोलगेट 2G 3G कॉमनवेल्थ अशा पद्धतीचे भ्रष्टाचाराचे प्रकरण आपल्या माथ्यावर जोर जोरात सगळीकडे मारायला सुरुवात केली. त्यावेळेस झालं काय तर जे काँग्रेसला मानणारे लोक होते तेच डिफेन्सिव्हवर गेले, तेच बचावात्मक पवित्र्यात गेले. आणि एकदा तुम्ही पाहिलं असेल कुत्र्याला सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, जरा दांडगा कुत्रा असेल आणि तुम्ही न घाबरता सरळ त्याच्या समोर चालला तर तो हात लावत नाही, तो तुमच्यावर भुंकत पण नाही, सुरुवातीला मग तो थांबतो. पण जर त्याच्या लक्षात आलं की तुम्ही घाबरलाय आणि तुम्ही पळण्याचा प्रयत्न करताय किंवा तुम्ही एकदम अतिशय सावध झालाय, कदाचित त्याच्यावर हल्ला कराल, त्यावेळेला तो कुत्रा तुमच्या मागे लागतो. भाजपची अवस्था त्यापेक्षा वेगळी नाहीये. त्यांनी ओळखले, घाबरले. आपल्या पराभवाचं कारण केवळ मोदी फार थोर आहे, ते मोदी तर अजिबातच थोर नाही. ते मी तुम्हाला अनुभवाने सांगतो, मला 4 वर्ष दिल्लीत पाहतोय त्यांना. मोदी हे 100% भेकड मनुष्य आहे. नुसता भेकड नाहीये तर तो निरक्षर आहे. हे जे कायदे त्यांनी आणले आणि मागे घेतले ते कायदे त्यांनी वाचलेले नव्हते आणि म्हणून त्यांनी कायदे आम्हाला न दाखवताच पास करून घेतले केवळ बहुमताच्या जोरावर. त्या कायद्याचं स्पष्टीकरण द्या, काय कायदे आणले तुम्ही. कोणत्याही मंत्र्यांनी त्या कायद्याचं स्पष्टीकरण शेवटपर्यंत दिलं नाही. ते ठीक आहे, दिलं नाही, मग मागे कशाला घेतले? आम्ही त्यांना विचारलं, अहो कायदे मागे घेताय ते का मागे घेताय, त्याचंही उत्तर त्यांनी दिलं नाही. मोदी आणि शहा उत्तर देत नाही. आता मी राज्यसभेत आहे, गेली 4 वर्ष तुम्हाला सांगतो मी, ते जनरली येतच नाही. याच्या उलट काँग्रेसचा जो स्वातंत्र्यानंतरचा इतिहास आहे, ज्याच्या 70 वर्षाबद्दल ते आपल्याला बोंब मारून आपल्यालाच पंचायत केल्यासारखं दाखवतात. पंडित नेहरू भारत चीन युद्धामध्ये आपला पराभव झाल्यानंतर सर्वच पार्लमेंटमध्ये येत होते आणि आपलं काय चुकलं याचं निवेदन करत होते. इंदिरा गांधींनी बँक नॅशनलायझेशनच्या काळात, बँकाचं राष्ट्रीयकरण करण्याच्या काळात त्यांच्यावर कडाडून टीका झाली. इतकंच नव्हे तर लोकसभा राज्यसभेमध्ये बँक राष्ट्रीयकरणाच्या ठरावावरती पराभव झाला इंदिरा गांधींचा आणि तो पराभव झाल्यानंतर 69 साली त्याने प्रत्यक्षात राष्ट्रीयकरण केलं आणि तो पराभव झाल्यानंतर त्याच्यात तो पक्ष फुटला वगैरे त्या इतिहासात पक्ष फुटल्यानंतर निवडणुका आल्या. त्यावेळेला आपल्या पक्षाचं सरकार पक्ष फुटल्यामुळे, इंदिरा गांधींच्या पक्षाचं सरकार पक्ष फुटल्यामुळे अल्पसंख्याकचं होतं. प्रत्यक्षात निवडून आले इंदिरा गांधी 67 साली, तेव्हा त्यांच्याकडे 282 जागा होत्या. पक्ष फुटल्यानंतर त्या फक्त 149 जागा राहिल्या. 149 जागा असताना सुद्धा त्यांनी प्रचार पूर्ण हाती घेतला. ठिकठिकाणचे काँग्रेस कार्यकर्ते जे होते त्यांना सगळ्यांना सांगितलं की जागोजागी जाऊन लोकांना भिडा. त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी घोषणा दिली, कारण त्यांनी बँक राष्ट्रीयकरण केलं, राजराजन तर्फे दूर केले, शेतजमिनीची मालकी हक्क बदलले. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांनी जाहीर केलं की आमची 1971ची जी निवडणूक आहे ती गरिबी हटाव या एका घोषणेवरती होईल. आणि त्या गरिबी हटाव घोषणेनंतर त्यांच्या 149 आकडा झाला होता, त्याचा आकडा 350च्या वर गेला. 69 ते 71 2 वर्षाच्या काळात. त्याचं कारण त्यांनी तर धडाडीने ती भूमिका घेतलीच आपल्या धोरणांची, त्याचप्रमाणे त्यांनी ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आपली जी धोरणं आहेत ती लोकांपर्यंत द्या.
आणि आपली धोरणं कुठची होती तर गरिबी हटावची होती. आता गरिबी हटावचं धोरण हे आपण सुरू केलं, त्याचा फायदा कोणाला होतोय? त्याचा फायदा आता मोदी घेतोय. कसा घेतोय? गरिबी हटाव घोषणेच्या वेळेला बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर संबंध ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा बँकांच्या मोठ्या मोठ्या शाखा उघडल्या गेल्या. तोपर्यंत बँका म्हणजे फक्त शहरी मंडळींच्या, काही प्रमाणात मध्यमवर्ग, तेव्हा मध्यमवर्ग लहान होता, मध्यमवर्ग, उद्योगपती, व्यापारी यांच्या गुंतवणुकीसाठी किंवा यांच्या कर्जासाठी बँका काम करायच्या. ग्रामीण भागामध्ये बँका अगदी कमी होत्या. बँकांचा राष्ट्रीय पोस्टल बँका असायच्या, पोस्टलमध्ये लोक पैसे ठेवायचे, पण ज्यांना बँक म्हणतो आपण तशा नव्हत्या. कोऑपरेटिव्ह बँक खूप कमी होत्या. त्या बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर जर आपल्या देशामध्ये त्यावेळेला 5,000 बँका असतील की या दिल्ली, कलकत्ता, चेन्नई अशा ठिकठिकाणी, बंगलोर अशा शहरांमध्येच मर्यादित होत्या, त्या 5,000च्या 5 लाख बँकांच्या शाखा झाल्या केवळ पहिल्या 10 वर्षात. त्या कुठे झाल्या? त्या बहुतांश ग्रामीण भागात झाल्या. ग्रामीण भागात झाल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळायला लागले बँकात. आता जे मोदी सांगतात की जनधन म्हणून मी देतो, 2,000 रुपये देतो, 6,000 रुपये देतो, तसं नाही. ते 71 ते 81 या काळात, इंदिरा गांधींच्या काळामध्ये बँकांचं जाळं संबंध देशभर पसरलं. त्यातनं शेतकऱ्यांना कर्ज मिळाली. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचं उत्पादन वाढवता आलं. नेमका हाच काळ, ज्याला ग्रीन रिव्होल्युशन म्हणतात, हरित क्रांती, हाच काळ हरित क्रांतीचा होता. हरित क्रांतीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याची अत्यंत आवश्यकता होती. उत्पादन वाढलं. तेव्हापासून आपलं उत्पादन जे वाढायला लागलं, ते उत्पादन शेतीचं इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं की परवा कोविडच्या काळामध्ये जेव्हा मोदींनी घोषणा केली की आम्ही 35 किलो धान्य प्रत्येक कुटुंबाला देणार आहोत. कुठून देणार आहोत? ते काय मोदींनी तयार केली का शेती 5 वर्षात, 6 वर्षात? कुठून आलंय धान्य? हे धान्य 1971 नंतरच्या बँक राष्ट्रीयकरणानंतर, हरित क्रांतीनंतर आणि डॉक्टर मनमोहन सिंगांच्या 2004 ते 2014 या कारकिर्दीमध्ये जे धान्योत्पादन झालं, शेतीला उत्तेजन मिळाल्यामुळे त्याच्यातनं जी गोडाऊन भरली, त्यामुळे असा एक प्रश्न निर्माण झाला होता मनमोहन सिंगांच्या काळातच की आता गोडाऊन इतकी वाहून चालले की त्याच्यातलं धान्य वाया जाण्याची शक्यता आहे, पाऊस पडला किंवा काही झालं तर. इतक्या प्रचंड प्रमाणावरती धान्याचं उत्पादन झालं. आता इथे ज्यांचं वय 60च्या पुढे त्यांना कदाचित आठवेल, नाही तर पूर्वी आपल्या देशाचं चित्र असं होतं की फ्रंट पेज वरती चित्र यायचं की भारत हा देश भीक मागितल्यासारखा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांच्याकडे जातोय आणि गहू मागतोय. अगदी पूर्वीच्या काळात म्हणजे 1966च्या काळात PL480 नावाच्या एका कलमाखाली आपल्याला गहू मिळायचा. तो अतिशय वाईट गहू असायचा, पण तो सुद्धा आपल्याला घ्यायला लागायचा. PL480 म्हणजे पब्लिक लॉ 480. हा पब्लिक लॉ अमेरिकेचा आहे. त्या पब्लिक लॉ खाली ते निर्णय देशांना काय काय धान्य किंवा अन्य मदत करतात. त्याच्यामध्ये गरिबांना, गरीब देशांना धान्य पुरवण्याची जी योजना अमेरिकेत होती PL480 नावाची, त्याच्या मार्फत आपल्याला धान्य मिळायचं. तो अतिशय वाईट दर्जाचा गहू होता, पण तो पण आपण घेतला. त्याला PL480चा गहू असंच म्हणायचे. ही अवस्था होती की भुके कंगाल देश हातामध्ये वाडगा घेऊन जगभर फिरतोय. ही अवस्था इंदिरा गांधी ज्या वेळेला सत्तेत आले त्यावेळेस झाली होती, कारण जागतिक दुष्काळ होता आणि भारताला स्वातंत्र्य मिळून फक्त 15-20 वर्ष झाली होती. त्या 15-20 वर्षामध्ये प्रचंड प्रमाणावर उद्योग तयार झाले. भाकरा नांगल सारखं धरण झालं. आपल्याला जी कोयना इकडे धरण हे 66 साली झालंय. त्यामुळे यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना तो प्रोजेक्ट आला. 66 साली प्रत्यक्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. पण कोयना धरणामुळे वीजही आली, पाणी मिळालं आणि धरणही झालं. अशी धरणं झाली आणि त्याचा फायदा बँक राष्ट्रीयकरण झाल्यानंतर त्या धरणांच्या आधारे निर्माण झालेल्या पाणी पुरवठ्याचा आणि कर्जाचा फायदा घेऊन आपलं शेती उत्पादन वाढायला लागलं. मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमामार्फत ते अजून वाढलं आणि म्हणून मोदींना 35 किलो धान्य द्यायला शक्य झालं. नाहीतर ते देऊच शकले नसते. आणि तरीही तोंड वर करून ते विचारतात की 70 वर्षात तुम्ही काय केलंय, काँग्रेसने काय केलंय.
आणि आपले काँग्रेसवाले तर धड उत्तर देत नाहीत. आपले काँग्रेसवाले एकदम वाटतं की खरोखर आपण काय 70 वर्षात काही केलं की नाही, अशी त्यांनाच भीती वाटायला लागते. म्हणजे दुर्दैव असं आहे की त्यांनाच पटायला लागतं त्यांचा आर्ग्युमेंट. आमच्या शाळेमध्ये एक बाई होत्या, त्या एकदम कडक बाई होत्या, एकदम म्हणजे एकदमच कडक. आणि त्या वर्गात आल्या आल्या त्या म्हणायच्या, अरे तू उभा राहा, अनिल तू उभा राहा, सुभाष तू उभा राहा. आणि एकदम त्याला ओरडायला लागायच्या की तुझा निबंधाचा वही कुठे गेली तुझी. गमत अशी असायची की त्या सुभाषने किंवा अनिलने वही दिलेली असायची वाईटकडे, पण त्याला भीती वाटायची की अरे बापरे आपली वही हरवली का काय झालं, आपण दिली की नाही असं त्यालाच वाटायचं. मग वर्ग संपल्यानंतर तो वाईकडे जायचा, तो म्हणायचा हो मी दिली वही. मग वाई गठ्ठा काढायचा, अरे हो तुझी वही आहे इकडे. पण ज्यावेळी त्या ओरडायचं त्याला काय वाटायचं आपण दिलं नाही, आपण चुकलोय. असे काँग्रेसवाले मोदींना घाबरले. मोदींना मतं कोणी दिली आहेत? काँग्रेसवाल्यांनी दिली. हे मी पुराव्यानिशी सांगतो तुम्हाला. एकाही काँग्रेसवाल्यांनी तर परवा सांगितलं नाही की 35 किलो धान्य तुम्हाला कुठून आलं, 70 वर्षात आम्ही काय केलं विचारता. आम्ही निर्माण केलं म्हणून तुम्हाला मिळालं. कोणत्याही काँग्रेसवाल्यांनी मोदींना कधीही प्रतिप्रश्न कोणत्याही बद्दल विचारला नाही. ते म्हटले मी चांद्रयान सोडलं. त्या चांद्रयान प्रकल्पाची सुरुवात मनमोहन सिंगच्या काळात झाली आणि त्याची सुरुवात आपल्या प्रकल्पावरती, अवकाश प्रकल्पावरती इंदिरा गांधींनी केले. आणि इंदिरा गांधींच्या कारकिर्दीमध्ये राकेश शर्मा नावाचा आपला पहिला भारतीय अवकाशात फिरला. हे तेव्हा सुरू झालंय. ह्या चांद्रयान प्रकल्पाची सुरुवात मनमोहन सिंगांनी केली. याच्या कारकिर्दीत फक्त ते चांद्रयान सुटलं. त्यांनी असा आग्रह आणला भाषणामध्ये की चांद्रयान बनवलंच त्यांनी, चांद्रयान प्रकल्पच त्याचा. अशा पद्धतीने त्यांनी प्रत्येक गोष्टीत केलं. आपल्याला ते टीव्हीवरती दाखवतात जम्मू आणि काश्मीरमध्ये एक मोठा ब्रिज झालाय, असा उंच जगातला एक महत्वाचा ब्रिज आहे. तो त्यांनी नाही सुरू केला, त्याची पायाभरणी आणि त्याचा पहिला प्रकल्प मनमोहन सिंगांनी केलेला आहे. त्यानंतर त्यांनी मोबाईल फोनचं तर असं नाटक केलं की आपल्याला वाटलं की मोबाईल फोनचा शोध जरी लावला, सारखा व्हॉट्सअपवर हे करते हे करतो त्यांनी ते, आणि मन की बात तन की बात करून सगळं आपल्याला त्या मोबाईल मध्ये गुंतवून ठेवलं. पण तो मोबाईल आला राजीव गांधींच्या काळामध्ये सॅम पित्रोदांच्या मदतीने. राजीव गांधी आणि सॅम पित्रोदा या दोघांच्या मदतीने आपल्या देशात मोबाईल आला. 1987 पासून सुरुवात झाली. 93 मध्ये मोबाईल आला. 95 मध्ये मोबाईलचं नेटवर्क मिळालं. सुरुवातीला तुम्हाला आठवत आहे तो काळ अलीकडचाच आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ज्याच्या हातात मोबाईल तो श्रीमंत आहे अशा प्रकारे लोकांची बघण्याची प्रवृत्ती असायची किंवा ह्याच्याकडे मोबाईल घेऊन फिरतो असं बघायचे. मोबाईल हातात असलाय माझ्याकडे. त्याच्यानंतर 8-10 वर्षात चित्र बदललं आणि मोलकरणी असो, ड्रायव्हर असोत, माळी असोत, भाजीवाले असोत, मासे विकणारे लोक असोत, गाडीमधले फेरीवाले असोत, गोळ्या विकणारे, त्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला. मग तो काय मोदीच्या काळात आला? पण तरी मोदी जेव्हा म्हणले की आता आम्ही तंत्रज्ञान क्रांती करतोय, डिजिटल इंडिया करतोय, डिजिटल इंडिया म्हणजे मोबाईलचा इंडिया, पण तो करतोय म्हणजे काय केवळ सुरू झालंय. त्याच्या मोदी सत्तेत येण्याच्या अगोदर 30 वर्ष या क्रांतीला सुरुवात झालेली आहे. मनमोहन सिंगांच्या म्हणजे नंतर नरसिंहराव मनमोहन सिंग, प्रथम राजीव गांधी आणि त्याच्यानंतर मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीमध्ये हा मोबाईलचा विस्तार आपल्या देशात झाला इतका की आता तुम्हाला कल्पना आहे की नाही माहित नाही, आपल्या देशामध्ये 135 कोटी लोक आहेत आणि साधारणपणे 110 कोटी मोबाईल फोन आहेत. आता 110 कोटी मोबाईल फोन आहेत त्याचा अर्थ असं नाही की 110 कोटी लोकांच्या हातात आहे, कारण काही काही लोकांकडे 2-3 काहींकडे 4 मोबाईल आहेत. त्यामुळे त्याची संख्या आपण कमी करून असं धरूया की 90 कोटी लोकांकडे किंवा 85 कोटी लोकांकडे मोबाईल आहे. 85 कोटीकडे स्वाभाविक आहे, कारण वयवर्षे 1 ते 3 या वयामध्ये मोबाईल वापरायला संधी मिळत नाही. हल्लीची मुलं वापरतात. हल्लीची 2.5-3 वर्षाची मुलंच मोबाईल इतका छान वापरतात की मोठ्या माणसांना कळत नाही. आपण कसं आपलं काय बिघडलं तंत्र मोबाईलचं किंवा कॉम्प्युटरचं तर 7 किंवा 8 वर्षाचा मुलगा येऊन सांगतो ते कसं ऑन करायचं, किंवा मोबाईल मध्ये काय आपल्याला जर जमलं नाही, अरे काय फोन लागत नाही, जॅम झालाय का, हँग झालाय का, तर तो मुलगा येतो तुमच्याकडे तुच्छतेने पाहतो. 8 वर्षाचा मुलगा तो
8 वर्षाचा मुलगा येतो तुमच्या तुच्छतेने पाहतो, तो फोन घेतो, काही टकटक करतो आणि म्हणतो घ्या करा काय करायचं. आपल्याला कळत आपला मुलगा फार हुशार झालाय, आपण बाहेर जाऊन सांगतो माझा मुलगा फार हुशार आहे किंवा नातू फार हुशार आहे, पण ऍक्च्युली आपल्यावर त्याने तुच्छतेने अटॅक केलेला असतो. मुद्दा असा आहे की आपण स्वतःला घाबरतो आणि म्हणून मोदीला महत्व प्राप्त होतं. आपल्यात आत्मविश्वास गेल्या काही वर्षात कमी झाला. उदाहरणार्थ सांगतो, 2009 म्हणजे काँग्रेसवाल्यांनीच कशी मतं दिली आहेत याचा जर मला खुलासा हवा असेल तर 2004 मध्ये आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार नव्हतं. 2004 ला काँग्रेसकडे 145 जागा होत्या, फक्त 145. बीजेपीकडे किती होत्या? 138. म्हणजे 7च जागा कमी होत्या. बरं, त्यावेळेला सोनिया गांधी नुकत्याच आल्या होत्या राजकारणात, खूप वर्ष झाले नव्हते. 99 ते अध्यक्ष झाले, 2004 ची निवडणूक. त्यावेळेला 2003 ला प्रचार काय असायचा? भाजपचा प्रचार काय असायचा? त्यावेळी मोदी नव्हते त्या आघाडी होते, गुजरात मध्ये मुख्यमंत्री होते. प्रचार असा असायचा, एका बाजूला आहे देशाचं उत्तुंग नेतृत्व अटल बिहारी वाजपेयी आणि दुसऱ्या बाजूला आहेत ज्यांना हिंदी पण येत नाही, देश पण माहित नाही, परदेशी आहेत, ख्रिश्चन आहेत, अशा भारताची काही माहिती नसलेल्या, काँग्रेसची काही माहिती नसलेल्या सोनिया गांधी. इकडे आहेत वाजपेयी, तिकडे आहेत सोनिया गांधी, इकडे आहेत हिंदू वाजपेयी, इकडे आहेत ख्रिश्चन सोनिया गांधी. असा जोरदार प्रचार त्यांनी 2002-2003 ला केला. इतका की ते म्हटले की आता आम्ही शायनिंग इंडिया आहे आमचा. प्रमोद महाजनचे शब्द आठवत असतील काही लोकांना इथे. 2003 ला शायनिंग इंडिया आहे. आणि या शायनिंग इंडियामध्ये काँग्रेसवाले काय करतात? त्यांनी तर देशोधडी लावला. 70 वर्षापूर्वीचा प्रचार खरं तेव्हा सुरू झाला. त्यांनी तर देशोधडी लावलाय देश. प्रत्यक्षात काय झालं? 2004 मध्ये सोनिया गांधींनी जी आघाडी बांधली त्या आघाडीला बहुमत मिळालं लोकसभेत आणि पक्षाला 145 जागा मिळाल्या. याउलट भाजपला 138 जागा मिळाल्या आणि त्यांच्या आघाडीला काही 200च्या वर जाता आलं नाही. आणि म्हणून काँग्रेसचं सरकार आलं, कारण काँग्रेस त्या पक्षातला 145 जागांचे सर्वात मोठा पक्ष होता. पण त्याच्यावर इतर पक्ष होते काँग्रेस बरोबर. आता इतर पक्ष काँग्रेस बरोबर असताना म्हणजे 2004 मध्ये काँग्रेसचं राज्य आलं असं आपण ते काँग्रेसचं राज्य नव्हतं, पण तरी 145 जागा होत्या. आपण 2009 कडे वळूया. 2009 मध्ये एकदम आपल्या 206 जागा मिळाल्या. म्हणजे 145 चा आकडा 206 वर गेला आणि भाजपचा 138 चा आकडा 116 वर गेला. म्हणजे भाजपच्या जागा कमी झाल्या आणि काँग्रेसच्या जागा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये वाढल्या. 206 आकडा खूप महत्वाचा आहे, कारण 200 क्रॉस करणं आपल्या देशात महत्वाचं असतं किंवा 200 पर्यंत जाणं. तर 206 आकडा काँग्रेसला 2009 मध्ये होता. आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षात प्रश्न पडला की 2004 मध्ये त्यांना 138 जागा असताना 2009 मध्ये त्यांच्या 116 झाल्या. आणि याचं कारण काय तर अडवाणींचं नेतृत्व. अडवाणींचं नेतृत्व बदललं पाहिजे असं त्यांनी ठरवलं. आणि हळूहळू मोदींच्या नावाची चर्चा सुरू झाली. मोदींना अडवाणीनेच पुढे आणलं होतं. गोव्याला जे अधिवेशन झालं भाजपचं त्याच्यामध्ये अडवाणी आणि जेटली यांनी मोदींचं नाव सुचवलं पंतप्रधान पदासाठी गोव्याच्या अधिवेशनात. आता 2009 आला आणि ते 206 जागा काँग्रेस हरवणार कसं? काँग्रेसवाल्यांना इथे जमलेल्या काही लोकांना मनातल्या मनात आठवण करून घेतली, त्यांच्या लक्षात येईल आता काय आपण 145 ते 206 आलोय. 2014 मध्ये आपल्याला 250च्या वर जागा मिळतील. 250च्या वर मिळायला काय कठीण आहे? 206 आहे तर फक्त 44 जागा झाल्या की 250. पण प्रत्यक्षात 2014 मध्ये एकूणच 44 जागा मिळाल्या. 206च्या 250 सोडा, एकूण जागा 44 आहे. आता 2009 ते 2014 या काळात मतदार काही फारसे बदलले नाहीत, साधारण तेच होते, 10% मतदार इकडे तिकडे. मग या 206च्या 44 जागा करण्यात आणि भारतीय जनता पक्षाच्या 116 च्या 282 करण्यात
282 जागा मिळाल्या 2014 मध्ये मोदींना. म्हणजे कुठून कुठे गेले ते 116 ते 282, आणि आपण कुठे गेलो 206 वरून 44. हा जो फरक आहे तो साधारणपणे 160 जागा, 162 जागा आपल्या कमी झाल्या आणि त्यांच्या साधारणपणे 165 जागा वाढल्या. आता आपले 162 कमी झाले, त्यांचे 165 वाढले, आकडे सांगतोच आहे 162. म्हणजे मतदार कोण होतं? ज्यांनी 2009 मध्ये काँग्रेसला मतदान केलं त्यांनी 2014 मध्ये भाजपला मतदान केलं. त्याच्याशिवाय कसं शक्य मग समजून जाणार. 44 वर आकडा आला 206चा. याचा अर्थ आपल्याला मतदान दोनदा केलेल्या लोकांनी 2004 आणि 2009 दोन्ही वेळेला ज्यांनी मतदान आपल्याला केलं त्यातलाच मतदान तिकडे गेला. तो तिकडे वश का झाला? त्यावेळेला मोदींची जादूगार प्रतिमा नव्हती दररोज वेगळी हॅड करून फिरणारी. मोदींचा त्यावेळेला तसा प्रभाव पडायला सुरुवात व्हायचा होता, प्रभाव वाढलेला नव्हता, पण लोकांनी 3 प्रकारचे मतदान केलं. एक मतदान केलं ते जाऊ दे, आता काँग्रेसचा कंटाळा आला, 10 वर्ष काँग्रेस आहे, जरा बदल करून पाहूया, आपल्या आजूबाजूचाच बदल करून पाहूया, नगरसेवक, आमदार, खासदार. त्याचा परिणाम असा झाला की लोकांमधली ही फटीगची अवस्था ज्याला म्हणतात, इलेक्टोरल फटीग, ती फटीगची जी अवस्था तयार झाली, ती फटीगची अवस्था काही चलाख स्थानिक राजकारण्यांनी ओळखली, काँग्रेसच्या आणि इतरही, आणि हळूहळू त्यांनी मार्गक्रमणा करायला सुरुवात झाली की आता काही काँग्रेसचं खरं दिसत नाही, आपण जाऊ भाजपकडे. तोपर्यंत मोदींनी अतिशय हिंस्त्र आणि अतिशय आक्रमक असा प्रचार सुरू केला होता. तो होता हिंदू मुसलमानचा. खूप लोकांना आठवत नसेल, पण प्रवीण तोगडिया नावाचे जे ग्रस्त होते ते आणि नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये सभा व्हायच्या, मी जायचो गुजरातमध्ये त्यावेळी, त्यांच्या सभा, प्रचंड सभा, त्याच्यामध्ये ते सोनिया गांधींना ख्रिश्चन म्हणून इतकं हिंडवायचे जाहीर सभांमध्ये, आणि मुसलमानांना गोधरामध्ये आम्ही जसा धडा शिकवला गोधरानंतर तसा आम्ही देशभर शिकवणार आहोत असं जाहीरपणे सांगायचे. आणि त्यांनी हिंदू मुसलमान द्वेष वाढवायला सुरुवात केली. ती साधारणपणे सुरुवात केली त्यांनी 2009च्या त्यांच्या पराभवानंतर, ज्यावेळी त्यांना फक्त 116 जागा मिळाल्या, की आता आपल्याला काहीतरी वेगळं धोरण स्वीकारलं पाहिजे. आणि ते धोरण स्वीकारायचं म्हणजे तुम्ही समाजामध्ये जे आशेचं वातावरण आहे, जे अपेक्षांचं वातावरण आहे, जे आकांक्षांचं वातावरण आहे, तिथे तुम्ही द्वेषाचं वातावरण सुरू करणार. म्हणजे शत्रू कोण तुमचा? तर जो विकासाच्या आड येतोय तो नाही, किंवा जो निरनिराळ्या प्रकारे आपलंच पोट भरतोय किंवा आपल्याच कुटुंबाची वाढ करतोय तो नाही, तर मुसलमान. आणि त्या मुसलमानांना कसं ओळखायचं? तर प्रत्येक मुसलमान हा जवळ ते पाकिस्तानचा एजंटच आहे इथला. अशा पद्धतीने त्यांनी मांडायला सुरुवात केली दोघांनी सभांमध्ये. लिंगडो नावाचे इलेक्शन कमिशनर होते, ते ख्रिश्चन होते. त्याचे म्हणले हे ख्रिश्चन इलेक्शन कमिशनर आहेत. इंदिरा गांधी, सोनिया गांधी ख्रिश्चन आहेत. तुम्हाला आठवतं की नाही माहित नाही, त्यावेळेला आपले सेना प्रमुख वगैरे सुद्धा शीख किंवा अशी इतर धर्मीय होते. आपले राष्ट्रपती पहिल्यांदा झेलसिंग होते आणि त्याच्यानंतर दलित होते KR नारायण, आणि मध्ये नंतर वाजपेयीच्या काळात अब्दुल कलाम होते, ते वाजपेयीच्या काळातले. पण ते म्हणतात ते काय चाललंय, आमचा हिंदूंचा देश, इलेक्शन कमिशनर ख्रिश्चन, आमच्या मिलिटरीमध्ये मुस्लिम अधिकारी पदावरती, आमचा सुप्रीम कोर्ट जज त्यावेळेला मुस्लिम होते, हे काय चाललंय आपल्या हिंदू राज्यामध्ये. अशा प्रकारे त्यांनी प्रचार करायला सुरुवात करून हिंदू मुस्लिम द्वेष इतका वाढवला की आपल्याला लक्षात येत नाही. 2014च्या निवडणुकीमध्ये लोकांनी त्यांना दाखवताना आपल्याला काय सांगितलं लोकांनी, की नाही विकासाचा मुद्दा महत्वाचा, डेव्हलपमेंटचा मुद्दा महत्वाचा. जणू काही डेव्हलपमेंट शब्दच त्यांनी निर्माण केला, जणू काही विकास अगोदर होत नव्हता. भाकरा नांगर कोणी बांधलं, भिलाईचा कारखाना कोणी काढला, तुमच्या इकडे आजूबाजूला जे कारखाने आपल्या रासायनिकमध्ये पनवेलला कारखाना याच्या सुद्धा कुठून आला.
ऑर्डनन्स फॅक्टरी पुण्याला कुठून आल्या? हे सगळे आत्मनिर्भर कारखाने आहेत. हे कोणत्याही परकीय कंपनी बनवलेले नाहीत. ONGCचं तेल आपण काढतो ते कुठून आलं? ते सगळं काँग्रेसच्या कारकिर्दीत आलंय. हे सगळं असताना सुद्धा त्यांनी ज्यावेळेस सांगायला सुरुवात केली की आता आम्ही विकास आणणार आहोत, वरतून सांगायचं आम्ही विकास आणणार आहोत, आतून फक्त हिंदू मुस्लिम द्वेष, तो हिंदू मुस्लिम द्वेष पसरवायचं राजकारण एवढं वाढलं की आपल्याकडचा साधा भाजीवाला असेल, रिक्षावाला असेल, दूधवाला असेल, त्याच्याही डोक्यात भिनायला लागलं हिंदू मुस्लिम द्वेष. ते इतकं भिनायला लागलं की काँग्रेसवाल्यांच्या मनात भिनायला लागलं. काँग्रेसवाल्यांच्या मनात नुसतं भिनायला लागलं नाही, काही काही सुसभ्य काँग्रेसवाले जे होते वरच्या स्तरावरचे, जे ड्रॉइंग रूम मध्ये चहा पिताना राजकारणावर चर्चा करायचे, ते ड्रॉइंग रूम मध्ये चर्चा करताना असं म्हणायला लागले, काही म्हणा पण सारा ह्या लहान्यांना धडा शिकवला पाहिजे. आता कुठे मुद्दा आला होता? काय त्यांनी केलं होतं की एकदम यांना अशा भाषेमध्ये बोलायची इच्छा झाली या सुसभ्य मध्यमवर्गाला? सुसभ्य मध्यमवर्ग तसं बोलतोय म्हटल्यानंतर त्यांच्या घरात काम करणारी बाई असेल, त्यांचा माळी असेल, त्यांचा ड्रायव्हर असेल, बोलणार ही एवढी शिक्षित माणसं असं बोलतात तर खरोखरच मुसलमानांनीच काहीतरी बिघडवलंय. आणि हा म्हणता साधारणपणे 2011 नंतर म्हणजे 2000च्या आंदोलनानंतर त्यावेळी त्यांचा भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला. प्रथम भ्रष्टाचाराचा मुद्दा, मग विकासाचा मुद्दा, खरा मुद्दा हिंदू मुस्लिम द्वेष. आणि तो त्यांनी इतका पसरवला देशभर की त्याच्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं आपण निवडणुका जिंकू शकतो. पण तुम्ही जरा नीट निवडणुकांचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल त्यांचा हिंदू मुस्लिम द्वेष ते तामिळनाडूत पसरू शकले नाहीत. तामिळनाडूमध्ये भाजपला काही जागा नाही. तिथेही भारतीयच लोक राहतात, तिथेही हिंदू मेजॉरिटी आहे. केरळमध्ये पण हिंदू मेजॉरिटी आहे, तिथेही त्यांना एकही जागा मिळाली नाही. तामिळनाडूत नाही मिळाली, केरळमध्ये नाही मिळाली, आंध्र प्रदेशमध्ये मिळाली नाही, तेलंगणात आता झालं, मिळालेच नाही, तिकडे पण नाही मिळाली. म्हणजे दक्षिणेकडे कुठेही त्यांना हिंदू मुस्लिम द्वेषाचा परिणाम साधता आला नाही. वर येऊया गुजरात कसं, महाराष्ट्र गुजरात, महाराष्ट्र डिवायडेड होता. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, काही प्रमाणात बिहार, हिमाचल प्रदेश, हरियाणा, म्हणजे काय त्यांची भाषा हिंदी आहे. खाली साऊथ कोणाचीच हिंदी भाषा नाही, एकाची तामिळ, एकाची मल्याळम, एकाची कन्नड, एकाची तेलुगू. म्हणजे बिगर हिंदी प्रदेशात त्यांचा प्रभाव झाला नाही हिंदू मुस्लिम देशात सुद्धा, पण हिंदी भाषिकांच्या प्रदेशात झाला. आता देशाची स्थिती जर तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल की हिंदी भाषिक राज्य जे आहेत त्या सगळ्या हिंदी भाषिक राज्यांची लोकसंख्या जर तुम्ही काढली आणि सगळ्या दक्षिण बिगर हिंदी भाषिकांची काढल्या तर हिंदी भाषिकांची त्यांच्या जवळजवळ दुप्पट आहे. म्हणजे हिंदी भाषिक लोक दुप्पट असल्यामुळे हिंदी भाषिकांचं लोकसभेत किंवा विधानसभेत असलेलं मत पण दुप्पट, जागा पण दुप्पट. त्यामुळे आपल्याला असा भ्रम झाला की त्यांना देशात मेजॉरिटी आहे, खाली त्यांना काहीच मिळालेलं नव्हतं. ते सोडा, बंगाल पण बिगर हिंदी, बंगालमध्ये काही मिळालं नव्हतं. पंजाब पण बिगर हिंदी, तिकडे पण त्यांना काही मिळालं नव्हतं. काश्मीर बिगर हिंदी, तिकडे फक्त त्यांना जम्मू मध्ये मिळालं, बाकी काही मिळालं नाही. म्हणजे जिथे जिथे बिगर हिंदी राज्य किंवा लोक राहतात तिथे मोदींना आणि भाजपला मतं मिळालेली नाहीत. आणि आपल्याला ते काय सांगतात, आता राष्ट्रीय पक्ष होता, मग राष्ट्रीय पक्ष तर राष्ट्रीय पक्षाला खाली पण मतं पाहिजेत, बंगालमध्ये पण मतं पाहिजेत, पंजाबमध्ये पण मत पाहिजेत, जम्मू काश्मीरला पण पाहिजे, नॉर्थ ईस्टला पण पाहिजे, ईशान्य भारतात पाहिजे. तसे कुठे आहे? तुम्हाला एवढ्याच भारतात मत आहे आणि तुम्ही असं दाखवताय की तुम्हाला सर्वत्र देशभर होत आहे. हा भ्रम त्यांनी आपल्यावरही पसरवला आणि आपल्याकडे पण लोक असं म्हणायला लागले की आता दोनच राष्ट्रीय पक्ष आहेत, एक काँग्रेस आणि दुसरा भारतीय जनता पक्ष. हे आपल्यालाही त्यांनी पटवलं आहे. 2024च्या निवडणुकीमध्ये 2014 आणि 2019 या काळात काय घडले लक्षात ठेवा. तुम्ही आता मी पत्रकार आहे आयुष्यभर. 2019 मध्ये जवळजवळ सर्व वर्तमानपत्रांनी
आणि त्यांनी जे सर्वे केले त्याच्यामध्ये मोदींना 200 जागा पण मिळू शकत नाहीत असं फेब्रुवारी पर्यंत म्हटलं. फेब्रुवारी 2019 सगळ्या लोकांनी सांगितलं की आता मोदींचं राज्य जाणार. सगळीकडे बोलवायला सुरू झालं की आता मोदींचं काही राज्य या 2019च्या मे मध्ये ते नसते. काँग्रेसच्या लोकांनी भाषण करायला सुरुवात केली की 23 मे टार्गेट होती त्यांची. पहिल्या वेळेस 26 मे 23 मेला मोदी पंतप्रधान असणार नाही. आता ही भाषा सर्वत्र सुरू झाल्यावर ती मोदींच्या कानावर गेली. मग काय झालं? 14 फेब्रुवारीला पुलवामाचा अटॅक. पुलवामा मधल्या आपल्या सैन्यावरती अटॅक झाला. ते काय होतं? जवळजवळ 50-60 बसेस सैन्याच्या, सशस्त्र सैन्याच्या बसेस, मिलिटरीच्या बसेस अशा जात होत्या. त्याच्यामध्ये एक आरडीएक्स भरलेली एक कार आली आणि तिथे तिचा स्फोट झाला आणि पुलवामाच्या पट्ट्यात असलेले जवळजवळ 42 सैनिक ताबडतोब ठार झाले. आता 2-3 प्रश्न याच्यात समोर. तुमच्याकडे किती लोक काश्मीरला गेलेत मला माहिती नाही. 2दा गेले. साधारणपणे काश्मीरमधलं वातावरण ह्याच्या अगोदरच, पुलवामाच्या अगोदर, 2014च्या अगोदर असं होतं की तुम्हाला एअरपोर्टवरनं किंवा ज्या भागात सैन्य वगैरे आहे त्या भागात जायचं असेल तर तुमच्या खिसे, पर्सेस, गळ्यातली बॅग सगळं तपासायचे. कोणाला सहज जाता नाही यायचं. तुम्ही जर म्हणलात की माझी मोटरबाईक घेऊन आलोय, मोटरबाईक न्यायला जातोय, असं नाही. ते मोटरबाईक तपासणार. हे वातावरण 2012च्या अगोदर होतं. असं असताना मोदींच्याच राज्यात जिथे ते म्हणतात आमचं सुरक्षा हे प्रमुख कर्तव्य आहे, तर मग 2019च्या 14 फेब्रुवारीला आरडीएक्स भरलेली कार त्या पुलवामाच्या सैन्याच्या कॉन्व्हॉयमध्ये घुसते कशी? कोणी चौकशी नाही केली? अडवलं नाही त्यांना कोणी? स्फोट होईपर्यंत बरं ठीक आहे, 42 सैनिक हुतात्मे झाले. आज आता त्या घटनेला 3 वर्ष होऊन गेलेली आहेत. आतापर्यंत सरकारने नक्की काय झालं त्या घटनेचा संपूर्ण आढावा दिलेला नाही. कोणाला पकडलेलं नाही, कोणाला शिक्षा झालेली नाही, कोणी कट केला, तो कोणी इम्प्लिमेंट केला हे सांगितलं नाही. मग बातम्या काय देतात? ते बातम्या येतात एकदम पेजवर. पुलवामाचा कट ज्यांनी आखला त्याला आज ठार करण्यात आले. अरे मग त्याला पकडा. ठार करण्यात आले म्हणजे काय? काढा, माहिती काढा त्याच्याकडनं. आतापर्यंत त्यांनी कमीत कमी 15-20 लोक पुलवामाच्या कटात सामील होते म्हणून मारून टाकले. आपल्याला काय माहिती ते पुलवामात सामील होते म्हणून मारले का यांना नको होते म्हणून मारून टाकले यांनी? आणि जे होते त्यांना, जे मेले त्यांना यांनी दहशतवादी ठरवलं. खुलासा द्यायला पाहिजे. नक्की पुलवामामध्ये काय घडलं याच्याबद्दल अजून खुलासा नाही. ते तर अलीकडचं झालं. पार्लमेंटवरती डिसेंबरच्या 13 तारखेला 2001 मध्ये हल्ला झाला पार्लमेंटवर आपल्या. तो कोणी केला? त्याच्याबद्दल दोघांना फाशी पण झालेली आहे. तो हल्ला कोणी केला? तो त्यांच्या कारकिर्दीत जरा वाजपेयीच्या कारकिर्दीत. त्याच्याबद्दल अजून व्हाईट पेपर नाही. त्या हल्ल्याबद्दलही नाही, पुलवामाबद्दलही नाही. गोधराबद्दल 3-4 कमिशन नेमली. त्यातल्या एका कमिशनने सांगितलं की कोणी मुसलमान दहशतवाद्यांनी तो आग लावलेली नाही, कारण तशी आग लागू शकत नाही. त्या डब्याचं जे वर्णन दिलं त्याच्याप्रमाणे एक तो आतल्या आगीतनं झालेला धमाका आहे, स्फोट आहे, किंवा बाहेरून जर कोणी लावले असेल तर त्याला ते लावणं शक्य नसल्यामुळे काहीतरी वेगळा प्रकार झालेला आहे. ते तर सोडा, ते गाडीतली माणसं मेली होती गोधरा, ते रिझर्व्ह कंपार्टमेंट होता तो. तर रिझर्व्ह कंपार्टमेंट मध्ये जे प्रवासी प्रवास करतो त्यांची यादी मागितली, तर त्यांची यादी एक आणि मेलेल्यांची यादी वेगळीच. जे मेले त्यांची नावं त्या रिझर्व्ह कंपार्टमेंट मधल्या यादीत नाही आहेत. मग मेले कोण? आग कोणी लावली? आग लागली कशी? पुलवामाबद्दल माहिती नाही, गोधराबद्दल माहिती नाही, पार्लमेंटवरती अटॅक झाला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. आणि आम्ही आता देशाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही पुढे चाललोय असं मोदी सांगणार. आपल्याला ते पटणार. मग आपल्यातलेच काही लोक म्हणतात हा ते बरोबर, ते आपल्या ताजवर वगैरे हल्ला झाला ना तेव्हा मनमोहन सिंगांनी तेव्हाच पाकिस्तानवर हल्ला करला. आपले लोक बोलायला लागले. मोदींनी कसं लगेच तो कोणतरी अभिनंदन नावाचा एक सोल्जर होता
त्याला पाठवला. प्रत्यक्षात तिथे काय झालं काही माहिती नाही. सगळ्या फॉरेन प्रेसने असं लिहिलंय की तिथे कावळा पण मेला नाही. पण आपल्याला त्यांनी दररोज सांगितलं बातम्यांमध्ये 300 लोक मेले, 400 लोक. 300 लोक मरणं सामान्य गोष्ट नाही. 300 लोक मरणं याचा अर्थ त्याला कमीत कमी 10 मित्र किंवा 10 सहकारी सैन्यातले तिथले मेलेले. त्यांचं काय झालं, त्यांचे नातेवाईक 20-25 असतील. म्हणजे 300 गुणिले काही 20 किमान एवढ्या माणसांचा तिथे संपर्क व्हायला पाहिजे. पाकिस्तानला अशी कोणतीही बातमी आली नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतक्या प्रकारचे लोक गेल्यानंतर तिथे काही हाहाकार मारला, अशी काही बातमी नाही. सगळ्या परदेशी वर्तमानपत्रांनी तिकडे जाऊन, आपल्याला जरा परवानगी नसते, तिकडे जाऊन त्यांनी खुलासा करून घेतला की तिकडे कावळा पण मेला नाही. त्याच्या बातम्या आल्यानंतर आपल्या मोदींच्या संरक्षण मंत्र्यांनी आणि परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं कावळा पण मेला नाही. त्यांचा प्रचार आहे भारताविरुद्ध, कारण ते सगळे हिंदूंच्या विरोधात आहेत. ते सगळे ख्रिश्चन देश हिंदूंच्या विरोधात आहेत आणि म्हणून ते असा प्रचार करतायत. आता हिंदूंच्या विरोधात आहेत म्हणून प्रचार ते करतायत, तर मग परवा नुपूर शर्मांनी विधान केल्याबरोबर 15 इस्लामी राज्यांनी जेव्हा आक्षेप घेतला तेव्हा ताबडतोब शेपूट घातली मला त्यांनी आणि म्हणजे नाही आम्ही ते करू, आम्ही चुकू, आम्ही ते काढून टाकतो नुपूर शर्माला आणि नवीन यंदाला. जर तुम्ही म्हणता की आम्ही नाही, आम्ही हिंदू मुस्लिम काय असं वेगळं पाळत नाही, आम्ही सर्वांना समानतेने वागवतो, तर मग धावपळ कशाला झाली तुमची एवढी? कोणत्याही गोष्टीमध्ये खरं आणि खोटं याचं बेमालूम मिक्सचर करून खुद्द काँग्रेसवाल्यांनाच त्यांनी त्यांच्या टप्प्यात आणले. आता जर तुम्ही पाहाल, मी राज्यसभेत लोकसभेत पाहतोच आहे किंवा आपल्या विधान परिषदेत विधानसभेत सुद्धा त्यांच्या आमदार खासदारांमध्ये किंवा नगरसेवकांमध्ये माझी काँग्रेसवाले किती आहेत पहा. जवळजवळ 40% लोकसभा आणि राज्यसभेमधले खासदार हे पूर्वीचे काँग्रेसवाले आहेत. आपल्याला फक्त ज्योतिरादित्य सिंधिया दिसतात किंवा काही प्रमाणात भुवनेश्वर कलिता दिसतात किंवा काही प्रमाणात तो संजय सिंग यूपीचा काँग्रेसवाला तो दिसतो. हे आपल्याला दिसतात की नाव माहितीचे असतात. असे ठिकठिकाणचे काँग्रेसवाले एक एक दोन दोन करत भाजपने वश करून घेतले. कसे वश करून घेतले? तुम्हाला युट्यूब वरती मिळेल नारायण राणेंचं एक भाषण. नारायण राणेंचंच भाषण ते युट्यूब वरती आहे. त्याच्यात नारायण राणे असं म्हणतायत भाजपला उद्देशून, अहो तुमचा पक्ष इतका हरामखोर आणि खोटारडा आहे असं नारायण राणे सांगत नाही. भाजप तुम्ही इतके हलगड लोक आहात की तुम्ही कोणत्याही गुन्हेगाराला, कितीही भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला तुमच्या पक्षात घेता आणि त्याला पवित्र करून घेता आणि आम्हाला भ्रष्टाचाराचे धडे शिकवता. आता कोण म्हणते तर नारायण राणे. अशी टीका त्यांनी भाजपवरती केली. मग ते कशाच्या आधारे त्यांना वश करतात? तर जे कोणी भ्रष्टाचारी असतील किंवा नसतील किंवा ज्यांच्यावरती आरोप लावू शकेल अशा लोकांना धमक्या देतात, ईडीच्या, इन्कम टॅक्सच्या, सीबीआयच्या. आणि त्या माणसाला वाटतं त्यांच्या बायकामध्ये घरात म्हणालो काय जाऊ द्या तुम्ही जाणार सरळ भाजपमध्ये, कशाला ती कटकट दररोज पोलीस येणार आणि चौकशा करणार, कागदपत्र पाहणार, आपले ड्रॉवर उघडणार, या फंदात कशाला पडा. हर्षवर्धन पाटील काय म्हणले माहितीये ना? हर्षवर्धन पाटील म्हणले अहो ते मी भाजपमध्ये जाईपर्यंत मला झोपता येत नव्हतं नीट. आता मी त्या हर्षवर्धन पाटील म्हणतात ते भाजपमध्ये गेल्यापासून मला सुखाने झोप लागते, कारण कोणी पोलीस येत नाही, चौकशा करत नाही. बरं पोलीस येणं आणि चौकशा करण्याची आणि तुम्ही काही गुन्हा करायची गरज नसते. कोणत्याही माणसाच्या घरात काहीतरी फालतू गोष्टीवरती काहीतरी आक्षेप घेता येतो, तेवढा ते घ्यायचा. कुठच्या तरी संस्थेत तुम्ही काम करत असतात, कुठे तुम्ही टॅक्सीचं बिल दिलेलं नसतं, कुठे तुम्ही कुठच्या तरी दुकानामधली पुस्तकं घेतली त्याची पावती दिलेली नसते, त्याच्या आधारे इन्कम टॅक्स पाठवा, सीबीआय पाठवा, ईडी पाठवा. या पद्धतीने धमक्या देऊन अगोदरच घाबरलेल्या माणसाला अधिक घाबरून तू आमच्या पक्षाचे प्रश्न मिटतील असं करून जे त्यांनी पक्षात त्यांच्या घेतलेले लोक आहेत त्यांची संख्या लोकसभा राज्यसभेत कमीत कमी 40% भाजप मधली. म्हणजे ते भाजपचं राज्य कसं काय, मोदींचं राज्य कसं काय? आपल्याच लोकांनी मतदानात 2009 नंतर ते 2014 मध्ये त्यांना मत दिले आणि आपल्याच लोकांनी आमदार खासदार असताना त्यांच्या पक्षात सामील झाले. मग भाजपचं राज्य कसं? 2000 आता सुद्धा राहुल गांधी आणि सोनिया गांधींना पकडायचं, आता ही केस जी लावली त्यांनी ज्याच्यामुळे काल हेडक्वार्टरवरती PICचा हल्ला झाला, ती 2012ची केस आहे.
ती लावली आहे कोणी तर सुब्रमण्य स्वामी. 2012 काँग्रेस सरकार होतं, 2014 काँग्रेस सरकार होतं पहिला भाग, 2015 भाजप सरकार होतं. भाजप सरकारने खुलासा केला की या केसमध्ये काही दम नाही. 2015चं स्टेटमेंट आहे त्यांचं की काय यात काय दम नाही या केसमध्ये. हे त्यांनीच जाहीर केल्यानंतर परत 2019 मध्ये त्यांनी ती केस रिओपन केली. जेव्हा मगाशी म्हटलं तुम्हाला 2019 मध्ये त्यांना भीती वाटायला लागली की आपण आता येऊ की नाही म्हणून तो त्यांनी पुलवामा गेलो. तर त्यावेळेला त्यांनी केस परत ओपन केली. तर त्याला सुद्धा 3 वर्ष झाली. आता बरोबर ज्या वेळेला तुमची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे डबघाईला आलेली आहे, कधी नवे एवढी बेकारी वाढलेली आहे, कधी नवे एवढी महागाई वाढलेली आहे, कधी नवे एवढे हिंदू मुस्लिम दंगे वाढतात किंवा दंग्यांचे केले. तर त्यांनी 2 गोष्टी सुरू केल्या. एक कुठच्या मंदिरांच्या मशिदींच्या खाली मंदिर होती, ज्ञानव्यापी असेल किंवा अन्य काही असेल, म्हणजे पुन्हा त्या हिंदू मुस्लिम देशाच्या मार्गाने. आणि दुसरं तुम्हाला घाबरवायला ईडी आणि इन्कम टॅक्सची शिकली. मुख्य मुद्दे होते महागाईचे, मुख्य मुद्दे होते पेट्रोल डिझेलचे, मुख्य मुद्दे होते बेकारीचे, मुख्य मुद्दे होते एकूण इन्फ्लेशनचे, चलनवाढीचे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपली कर्जबाजारीपणा इतका प्रचंड प्रमाणावर वाढलाय की सांगता येत नाही आपल्याला कर्ज आता मिळेल अशी झाली, इतकं कर्ज वाढलेलं आहे. आणि आर्थिक पातळीवरती आपला क्रमांक बांगलादेश आणि श्रीलंकेच्या खाली आहे. हे ज्यावेळेला वर्तमानपत्रात यायला लागलं तेव्हा लोकांना प्रश्न पडायला लागले ना की मोदीच्या राज्यात तसं भलं चालू 800 दिन आले आणि हे काय चाललंय. तर त्याच्यातनं जर लक्ष उडवायचं असेल तर याच्या नेत्यांनाच आडपा डायरेक्ट, म्हणजे कोणी अगदी नको, डायरेक्ट सोनिया गांधी राहुल गांधी होते. म्हणजे लोकांच्या मनात पुन्हा संभ्रम तयार होतो. संभ्रम कसा तयार होतो, नाही पण काहीतरी असे ना, काहीतरी असल्याशिवाय असे पोलीस जाणार नाही. ही भाषा कोण करतं, सामान्य माणसांनी केली समजू शकतो, काँग्रेसवाले करतात. काहीतरी असेल. मग आम्हाला विचारलं तुम्हाला खात्री आहे ना राहुल, काही नाही ना माझं आपण सांगितलं नाहीये. तुम्हाला कसं माहिती नाही, मग तुम्हाला कसं वाटतं आहे. त्यांना मोदींनी सांगितलं, मला कोण नाही सांगितलं. माझा राहुलच्या कॅरेक्टरवरती विश्वास आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट कॅरेक्टरचा विश्वास सोडा. राहुल गांधीमुळे 2011-12 मध्ये व्हाईस प्रेसिडेंट झाले पक्षाचे. केस त्याच्या अगोदरची आहे. मग तुम्ही राहुल गांधीला काय तिकडे 3 दिवस 4 दिवस 8 दिवस 80 दिवस प्रश्न विचारणार, तो 9 तास त्याच्या तोपर्यंत. मग तुम्ही काय चालवलंय. त्यांना बेसिकली जी भीती वाटते काही प्रमाणात ती अशी वाटते की गेले साधारणपणे 8 वर्ष कटाक्षाने थेट हल्ला फक्त राहुल गांधी करतात मोदींवरती. नाव घेऊन मोदींवरती, त्यांच्या आर्थिक धोरणावरती, त्यांच्या कोविड धोरणावरती. ज्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये हजारो माणसं मरायला लागली कोविड मध्ये आणि योगीराज काही केलं नाही आदित्य योगीने, त्यावेळेला तो सवाल थेट जास्तीत जास्त राहुलने विचारला. आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती असं लोक म्हणतात, आंतरराष्ट्रीय पातळीवरती की 50 लाख लोक मेलेत आपल्या देशातले. हे तर आंतरराष्ट्रीयवरती WHO मान्य केलेले इतकंच नव्हे तर मोदींचे जुने फायनान्शियल ऍडवायझर, इकॉनॉमिक ऍडवायझर अरविंद सुब्रमण्यम यांनी शिकागो मध्ये जाहीर केलं की भारतात कमीत कमी 50 लाख लोक मेले. भारताने दिलेला आकडा 5-6 लाखाचा आहे. म्हणजे त्याच्यात 10 पट लोक मेलेले आहेत आपल्या देशात. त्याची पर्वा नाही. त्या ठक्करबाईंनी कविता केली की गंगा नदी म्हणजे आता शववाहिनी झालेली आहे, इतकी प्रेत त्या गंगेमधनं वाहत चाललेली आहे. तिच्यावरती बहिष्कार टाकलाच त्यांनी, अटक केली झाली नाही बहुतेक. पण हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला 2024 ची निवडणूक कठीण जाईल आणि कदाचित राष्ट्रपती निवडणुकीत त्यांना 8,000 मतं कमी आहेत. समजा काही बायचान्स झालं जसं इंदिरा गांधीच्या काळात झालं, संजीव रेड्डींचं नाव होतं ते निवडून येणार होते. इंदिरा गांधींनी व्ही गिरींना पाठिंबा दिला आणि व्ही गिरी निवडून आले. असं काही झालं आणि जर भाजपचा उमेदवार पडला तर तेव्हा वातावरण परत हिंदू मुस्लिम द्वेषाने पसरवून टाका आणि बाकी इश्यू डायव्हर्ट करा. जगातला कोणताही पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष
त्या देशातल्या इतर धर्मियांच्या भावनांचा पूर्ण आदर करतो इतकंच नव्हे, तर तो मशिदीत गेला तर मंदिरात जातो, मंदिरात गेला तर चर्चमध्ये जातो, चर्चमध्ये गेला तर जिमच्या सिनेमाग मध्ये जातो. इथे पंतप्रधान एवढे देशासमोर आंतरराष्ट्रीय प्रश्न असताना 3 दिवस अयोध्येच्या मंदिरात भूमिपूजनाला गेले. साधारणपणे पार्लमेंट आणि आपल्या राष्ट्राचा प्रमुख हा राष्ट्रपती असतो, पण नवीन पार्लमेंट बांधायला घेतलं ज्याच्याबद्दल अजून आम्हाला डिटेल कोणी माहिती सांगितली नाही की ते कसं दिसणार आहे. चित्र दाखवले, ती तर त्यांनी दाखवलेलं नाहीये, ती त्या आर्किटेक्टने दाखवली. आमच्या डोळ्यासमोर ते दिसू नये आम्हाला पार्लमेंटची नवीन बिल्डिंग म्हणून मोठमोठाले पत्रे 40 साईडने लावलेले, तिथे तुम्हाला आत शिरणं शक्य आहे. तुम्ही आत मला बघायला जायचं म्हटलं तर तुम्हाला शक्य आहे. फोटो काढणं फार दूर राहिलं, तिथे जाऊच शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 30,000 कोटी रुपये खर्च करायला आहेत, सेंट्रल विस्टाच्या नावाखाली आहेत, पण कोविडसाठी तुम्हाला नाही पैसे. हे प्रश्न ज्यावेळी लोक विचारायला लागले, चलनवाढ दिसायला लागली, महागाई दिसायला लागली, आता लोकांचा असंतोष श्रीलंकेसारखा वाढला तर श्रीलंकेमध्ये राज्यकर्त्या पक्षाच्या लोकांना घरात जाऊन त्यांना बाहेर खेचून मारलेले. ते काय चालवले तुम्ही? त्यांच्याकडे पेट्रोलची प्राइस आपल्यासारखी झाली होती, डिझेलची प्राइस झाली होती, महागाई वाढली होती, टंचाई होती, निर्यात बंद होती, आयात येत नव्हती. अशाच प्रकारे आपल्याकडे झालं तर हा भीतीचा गोळा पोटात आल्यानंतर त्यांनी राहुल आणि सोनियावरती ईडीची केस लावली एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या मशिदींच्या खाली मंदिरं होती असा शोध लावला. कारण आपल्याला 2024 पर्यंत याच्यातच गुंतवून ठेवायचं आहे की 70 वर्षात तुम्ही काही केलं नाही, भ्रष्टाचार आणि हिंदूंचा अपमान केला, हिंदूंवर अन्याय केला, मुसलमानांचे लाड केले. एका बाजूने मुसलमानांचे लाड केले म्हणतात आणि दुसऱ्या बाजून सांगतात की अहो मुसलमानांची प्रगतीच झालेली नाही गेल्या 70 वर्षात काँग्रेसच्या कारकिर्दीत. एका बाजून म्हणतात तुम्ही लाड केले, दुसऱ्या बाजून म्हणतात तुम्ही प्रगती केली नाही त्यांची. तुम्हाला एक्झॅक्टली म्हणायचं आहे काय? त्यांना काही म्हणायचं नाही. त्यांना सगळ्या गोष्टी धडधडीत खोटं इतक्या जोरात सांगायचं खोटं की ते भल्या भल्या सत्यमेव जयते म्हणणार लोकांना पटायला लागते काहीतरी असेल. एवढं तो सांगतोय कॉन्फिडेंटली म्हणजे काहीतरी आहे. आणि त्याच्यामुळे जो मनुष्य 100% प्रामाणिक आहे आणि पापभीरू आहे त्यालाही वाटायला लागतं अपना कुछ गलती हो गया है, आणि अपना कुछ गलती हो गया है हा सूर मनात उमटला की मोदीचं रट्टे. 2024 पर्यंत तुम्ही तुमच्या मनात हा सूर आलाय काय बघा आणि लोकांच्या मनात आलाय का तेही बघा. 2024 पर्यंत जर तुम्ही तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या पक्षावरचं हा मन श्रद्धा जर असेल तर मोदी येऊ शकत. कारण मोदीला एवढ्या त्याच्या तथाकथित आंतरराष्ट्रीय लोकप्रियतेत सुद्धा 2014 मध्ये फक्त 31% मत आहेत. 31. इंदिरा गांधींना जेव्हा सर्वात कमी जागा मिळाल्या तेव्हा तिला 41% मत होती. 282 जागा तिला मिळाल्या तेव्हा तिला 41% मत होती. मोदीला 282 जागा मिळाल्या तेव्हा 31% मत आहे. 2019 मध्ये पुलवामा नंतर त्यांना 37% मत आहे. त्याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ 2014 मध्ये 69% लोकांनी मत विरुद्ध दिली आहेत. 31% तुम्हाला आहेत, ठीक आहे. ती 69% काँग्रेसला नसतील पण तुमच्या बाजूचे नाहीयेत आणि त्यांना होतं ऑप्शन मोदीला द्या किंवा अण्णा डीएमकेला द्या किंवा डीएमकेला द्या किंवा काँग्रेसला द्या किंवा कम्युनिस्टला द्या. हा ऑप्शन आहे त्यांना. मग जर तुमची एवढी आंतरराष्ट्रीय कीर्ती, एवढी धडाडी, एवढं जर आहे तर मग फक्त 31% लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे, 69% लोकांचा नाही. पुलवामा झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला फक्त 37% मतं मिळाली. याचा अर्थ 63% लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवलेला नाही. पण ते 63% लोक आपल्याकडे येऊ शकतील हा आत्मविश्वास आपल्याला नाही. ते 63% लोक आपल्याबरोबर यायला तयार होते, आपण गेलोच नाही त्यांच्यापर्यंत आणि आपण त्यांनी केलेल्या प्रचाराला प्रत्युत्तरच दिलं नाही. म्हणून मग त्या 63% विस्कटली आणि काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसचा पराभव काँग्रेसच्या दुष्कृत्याने नाही तर भाजपच्या अफाट प्रचार यंत्रणा, पैसे आणि दहशतबाज. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही. पैसे काय वाटतात? सगळेच जण वाटतात हो, त्यात काय काँग्रेसवाले पण वाटतात. पूर्वी साड्या द्यायचे, आता पैसे वाटतात. भाजपचं पैसे वाटतात तसं नाही.
भाजप ज्या प्रमाणात पैसे वाटतात त्या प्रमाणात काँग्रेस किती भ्रष्टाचारी झाली तरी पैसे वाटूच शकणार नाही. भाजपच्या प्रपोर्शन मध्ये काँग्रेसकडे 1/20 सुद्धा पैसे नाहीये. आणि त्याचं कारण काय, तर त्यांनी नोटबंदी करून सगळे पैसे स्वतःच्याकडे कॉर्नर करून ठेवले. तुमच्याकडे पैसेच नाही. नोटबंदी झाल्यानंतर 4 महिन्यात उत्तर प्रदेशला निवडणुका झाल्या. तुम्ही लढूच शकत नाही निवडणूक. साधा खर्च, अगदी लेजिटिमेट कायदेशीर खर्च करायचा पैसे उरले नव्हते उत्तर प्रदेशला. मी गेलो होतो त्यावेळी तिकडे उत्तर प्रदेश. त्यांना तेवढाच हेतू होता, आपल्या दाखवलं नोटबंदी म्हणजे काय श्रीमंतांवरती हल्ला आहे. नोटबंदीचा हल्ला सर्व विरोधी पक्षांना भुके कंगाल करायचं ही लाईन होती. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते केलं. आणि आपल्यातलीच काही लोक शेवटी श्रीमंतांवरती हल्ला म्हणून अशा प्रकारे पैसे, अशा प्रकारे दहशत, अशा प्रकारे हिंसतेचं आणि द्वेषाचं राजकारण हे करून मोदी निवडून आलेला आहे. म्हणून एक भाकीत तुमच्या समोर करून ठेवतो, कधीतरी आठवण तुम्हाला. जेव्हा मोदी सत्तेत नसतील, कोणत्याही कारणाने जेव्हा ते सत्तेत नसतील, त्याच्यानंतरच्या 5 वर्षात त्यांच्या पक्षाची अवस्था आज जी काँग्रेसची अवस्था आहे असं म्हणतायत त्याच्या 10 पट वाईट असणार आहे. याचं कारण असं आहे की त्यांच्या पक्षाला निश्चित बेसच नाहीये. हिंदुत्व बेस होऊ शकत नाही. मेघालयामध्ये 85% ख्रिश्चन आहेत, मिझोराम मध्ये 70% ख्रिश्चन आहेत, जम्मू श्रीनगर मध्ये 80% मुसलमान आहेत. आणि गप्पा कोणाला सांगतात हिंदुत्वाच्या? गोव्यामध्ये हिंदू आहेत, ख्रिश्चन आहेत, तिकडे बीफ मिळतं. ओपनली हॉटेलच्या मेनू मध्ये बीफ लिहिलेलं आहे. शिलॉंग मध्ये आता मी गेलो होतो, तिकडे पण बीफ मिळतं. सगळ्यात नॉर्थ ईस्ट मध्ये बीफ मिळतं, केरळमध्ये बीफ मिळतं. आणि तुम्हाला युपी मध्ये एका माणसाकडे कदाचित बीफ असेल या संशयावरती तुम्ही त्या ठार मारता गँगनी. अशा आतापर्यंत कमीत कमी 24 जण मारले गेलेले आपल्या देशात त्याच्याकडे बीफ आहे म्हणून संशयाने. कुठे मारले गेले? तामिळनाडूत नाही, केरळमध्ये नाही, मेघालयात नाही, फक्त हिंदी भाषिक राज्यात. म्हणजे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार पण नाही जास्त, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या ठिकाणी बीफच्या याच्यावर. मग तुम्ही तिकडे भाजपचंच राज्य आहे ना गोव्यामध्ये पण, मग तिथे बीफला परवानगी आहे. म्हणजे काही बीफ भाजपच्या राज्यात बीफला परवानगी आहे, काही राज्यात नाही. हे काय तुमचं? त्यांच्याकडे विचारसरणी नाहीये, त्यांच्याकडे धोरण नाहीये, त्यांच्याकडे एकवाक्यता नाहीये. आणि हे त्यांना माहिती आहे मनातनं की आपल्याकडे काहीच नाहीये. आणि काँग्रेसकडे काय आहे हे पण त्यांना माहिती आहे. काँग्रेसकडे विचारसरणी आहे. कोणती विचारसरणी आहे? तर सर्व लोकांना बरोबर घेऊन पुढे जायचं असतं ही विचारसरणी आहे. म्हणजे थोडंसं आपल्याला पडतं घ्यायला लागेल, थोडंसं सवलत द्यायला लागेल, पण आपल्याला देशातल्या सर्व धर्मीय, सर्व जातीतल्या लोकांना बरोबर घेऊन जायचं आहे. हा सर्वात प्रमुख, ज्याला सेक्युलर नाव आहे, हा काँग्रेसचा विचार आहे. नेहरूवादाचा विचार हा आहे की आम्ही मिश्र अर्थव्यवस्था ठेवणार, तिथे खासगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र. आता यांना सरकारी क्षेत्र काढून टाकतात, रेल्वे विकतात. आज आजच्या पेपरातली बातमी आहे की आज देशातली पहिली प्रायव्हेट रेल्वे धावणार आहे. तुम्ही LIC विकायला काढली, तुम्ही सगळ्या गोष्टी ते विकायला काढतायत आणि त्या बांधल्यात कोणी? पब्लिक सेक्टरने, म्हणजे आपल्या पैशाने. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींच्या, राजीव गांधीच्या काळात मोबाईल फोन आम्ही आणला, पब्लिक सेक्टर आम्ही बांधला. आज जी अमेरिकेमध्ये शहाणी मुलं आहेत, अतिशहाणी पण आहेत, ती मुलं जी अमेरिकेत शिकतात त्यांनाही तिकडे हिंदुत्वाचं प्रेम आलंय. आपण तुम्ही अमेरिकेत गेलात कसे? ती IIT नेहरूंनी काढली. तुम्ही जो टेक्नॉलॉजीचा कोर्स केला तो राजीव गांधींनी इंट्रोड्यूस केला. तुम्ही जो मोबाईलच्या बद्दल टेक्नॉलॉजी सांगता ती सॅम पिट्रोडाला राजीवने आणली. मग तुम्ही तिकडे गेलात. त्याच्या आधारे हे त्यांना मनातलं माहिती आहे. आणि खरं म्हणजे जसं मी मगाशी वर्णन केलं ते सांगून मी संपवतो, जशी आपल्याला निष्कारण भीती वाटली मोदीचा प्रचार सुरू झाल्यावर, त्याच्या एक्झॅक्टली उलट त्यांना सकारण भीती आहे की आपलं सारा कुछ नाही आहे, अपना कुछ नहीं है इसमें, ये सब लुटा हुआ है. म्हणून तुम्हाला माहिती असेल जे दाऊद इब्राहिम सारखे गुंड असतात, श्रीनिवास चौतवाल, ते नेहमी उशीच्या खाली पण एक पिस्तूल ठेवतात झोपताना. उशीच्या खाली पिस्तूल ठेवतात कारण केव्हाही आपल्याला काय हल्ला कोणी केला तर आपल्याकडे हाताशी लगेच पिस्तूल पाहिजे. प्रत्येक लुटारू आणि दरोडेखोर हा भेकड असतो. मोदी शहा हे भेकड आहे, त्यांना तुम्ही घाबरू नका. धन्यवाद.
धन्यवाद.